स्वागत करतो उद्योगवर्धिनीतर्फे. बेसिकली आज आपण जाणून घेणार आहोत गव्हर्नमेंट एकंदरीत आपल्याला स्वतःचा उद्योग करण्यासाठी कशा पद्धतीने मदत करते. एकंदरीत ती इकोसिस्टम काय आहे? जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर. सपोर्ट सिस्टम काय? ते आपण आज जाणून घेणार आहोत. ऑफकोर्स त्याही धावता आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, उद्योगासाठी जे काही लागतं, ते सगळं आज गव्हर्नमेंट कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवतंय. फक्त काय की लोकांना त्याची माहिती नाही हाच मोठा प्रॉब्लेम आहे. किंवा ते माहिती घेण्याचा काही प्रयत्नच करत नाही. त्यांचे कॅल्क्युलेशन्स असे असतात की एवढा आपल्याला गुंतवणूक लागेल, एवढं टर्नओव्हर होईल आणि एवढा प्रॉफिट होईल. एवढंच हे असतं. परंतु त्याला अशा एवढ्या काही सवलती की त्याच्यामुळे तुमचा प्रॉफिट हा वाढू शकतो खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही एन्जॉय करत असाल. बेसिकली काय आहे की गव्हर्नमेंट कोणत्याही ज्या सबसिडी किंवा स्कीम्स देतं, त्याच्यामागे शासनाच्या अनेक काही धोरणं असतात. म्हणजे एखाद्या अविकसित भागाकडे जास्त ग्रामीण भागात जास्त त्यांना सबसिडी देते. का देते? कारण की त्या भागात जेव्हा तुम्हाला उद्योग तुम्ही सुरू केला, तर त्या त्या भागातल्या लोकांना रोजगार मिळतो आणि इट इस अ अपॉर्च्युनिटी कॉस्ट. बेसिकली तिथे तुम्ही अनेक सोयी-सुविधांना मुकतात. त्यामुळे ते कुठेतरी भरून निघावं म्हणून गव्हर्नमेंट सबसिडी देतं. नाही का? आता एक्सपोर्टसाठी गव्हर्नमेंट सबसिडी देत असेल, तर बेसिकली आपल्याकडे परकीय चलनाचा तुटवडा अजूनही आहे. म्हणून आपला डॉलरचा रेट जास्त आहे. तो तुटवडा केव्हा कमी होईल? जेव्हा डॉलरचा स्टॉक आपल्याकडे वाढेल आणि डॉलरचा स्टॉक कसा वाढेल? जर आपण एक्सपोर्ट केलं तर. तर असे अनेक आता समजा सोलार एनर्जीसाठी हे आहे. आता भारतात सोलार एनर्जीची तुटवडा आहे. म्हणजे आपल्याला एनर्जीचा तुटवडा आहे म्हणून एक नॉन कन्व्हेन्शनल सोर्स जो आहे, त्याच्यासाठी सबसिडी गव्हर्नमेंट देतं. फूड प्रोसेसिंगला का देतं गव्हर्नमेंट सबसिडी? कारण की आपल्याकडे शेतमाल खूप वाया जातो. शेतमालाला किंमत मिळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. मग याच्यावर प्रोसेसिंग करणारे युनिट वाढायला पाहिजे म्हणून सरकार सबसिडी देतं. त्यामुळे सरकार कोणतीही तशी मेहरबानी करत नाही आपल्यावर किंवा आपला मेक इन इंडिया नावाअंतर्गत काही सबसिडी दिली जाते. आता मेक इन इंडिया काय आहे, की बेसिकली इम्पोर्ट केलेल्या गोष्टीसाठी तुम्हाला सबसिडी मिळते. म्हणजे ज्या गोष्टी आज आपण इम्पोर्ट करतोय, त्या जर तुम्ही तयार केल्या, तर मग डेफिनेटली तुम्हाला त्याची सबसिडी मिळेल. तर अशा अनेक शासनाच्या त्याच्यामागे जी भूमिका जी आहे, ती आपण नीट जर समजून घेतली, तर आपल्याला सबसिडी आणि ह्या सगळ्या गोष्टी घ्याव्याशा नक्की इच्छा होईल. मित्रांनो, जरूर घ्याव्या. जर असेल तर जरूर घ्यायला पाहिजे. आता आपण एक-एक गोष्टीवर आपण चर्चा करूया. लेट अस स्टार्ट विथ आता उद्योग कडला म्हटलं की अनेक गोष्टींची गरज असते. सगळ्यात सगळ्यात जर आधी सगळ्यांना विचारलं नाही, तर जर एवढ्या ऑडियन्स आहे त्यांना जर हे विचारलं, सगळ्यात जास्त कशाची गरज आहे? सगळ्यात पहिले म्हणतील भांडवल पाहिजे. आता त्या भांडवल आपल्याला 2 प्रकारचं लागत असतं. एक लागतं फिक्स कॅपिटल. ते मोठं जेव्हा आपल्याला उद्योग सुरू करायचा असतो, त्याच्यामध्ये लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, फर्निचर, फिक्स्चर्स अशा सगळ्या गोष्टी लागतात. तर आता याच्यामध्ये गुंतवणूक कमी जास्त असते आणि गुंतवणूक जास्त असल्यामुळे म्हणजे तुम्हाला भांडवल मोठं लागतं आणि भांडवल मोठं लागलं, की त्याचा परतफेडीचा कालावधी मोठा असतो आणि म्हणून त्याला लाँग टर्म लोन असं म्हटलं जातं. याच्यासाठी अनेक स्कीम्स आहेत. आता इव्हन आत्मनिर्भर योजनेच्या अंतर्गत सुद्धा काही स्कीम आहे. आता याच्यामध्ये काय-काय स्कीम्स आहेत? याच्यामध्ये मुद्रा योजना आहे. खूप छान आहे ती. 10,00,000 पर्यंत तुम्हाला लोन मिळतं. त्याच्यामुळे मुद्रामध्ये बी 3 योजना आहे. एक शिशी योजना आहे. स्टार्टअप करायला पहिले ₹50,000 सुद्धा कदाचित खूप जास्त होऊन जातात. अनेक मोठ्या उद्योजकांच्या तुम्ही आमच्या इव्हन उद्योगवर्धीच्या YouTube चॅनलवर व्हिजिट करा, की त्यांच्याकडे काही नव्हतं आणि त्याच करोडोचा व्यवहार करतायत. पण सुरुवातीला 50,000 सुद्धा बरेच जणांचे इंटरव्ह्यू असे की जे अगदी 5-50,000 च्या आतच त्यांनी गुंतवणूक करून व्यवसायाला सुरुवात केली. मी स्वतःही 16,000 सुरू केली. सो फ्रेंड्स, पण तरी सुद्धा इनिशियली 50,000 आपण लोकं काय म्हणतात 50,000 नी काय होतं? अरे बरंच काही होतं. करायचं असेल तर बरंच काही होतं. पण नाही करायचं असेल तर 50,00,000 बी नाही पुरणार. पण 50,000 घेऊन तुम्ही सुरू करू शकतात. शिशु नावाची योजना आहे. त्याच्यानंतर किशोर नावाची योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला 5,00,000 पर्यंत लोन मिळतं. 50,000 ते 5,00,000. त्याच्यानंतर पुढे तरुण नावाची योजना आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 5,00,000 ते 10,00,000 कर्ज मिळू शकतं. ह्याच्यावरती जर कर्ज पाहिजे असेल तर सीड मनी स्कीम आहे 25,00,000 पर्यंत लोन मिळतं. ह्याच्या पी-एम-ई-जी-पी नावाची प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 25,00,000 पर्यंत कर्ज मिळतं. ज्याच्यामध्ये ग्रामीण भागात 35% सबसिडी सुद्धा आहे. 35% लोनमध्ये. सो फ्रेंड्स
मला सांगायचं आहे की पी-एम-ई-जी-पी, सी-एम-ई-जी-पी 50 लाखापर्यंत कर्ज मिळतं आणि आता तर काय आहे की तुम्हाला तुमच्या माहितीने सांगतो, हे जे आता लॉकडाऊन आणि ह्या सगळ्या म्हणजे विषम परिस्थिती आहे सध्या उद्योगांसाठी. तर त्यावेळेला लोकांना थोडंसं कर्ज सुलभपणे मिळावं म्हणून शासन खूप काही काय वेगवेगळ्या योजना घेऊन आलंय. सी-एम-ई-जी-पीच्या अंतर्गत तुम्हाला 50 लाखापर्यंत कर्ज मिळतं. यावर्षी खूप चांगलं डिस्ट्रिब्युशन झालं. हां, आमच्याकडे लोक येत असतात, त्यांचं ट्रेनिंग असतं. त्यामुळे मला माहिती आहे की खूप खूप चांगलं डिस्ट्रिब्युशन ह्या लॉकडाऊनच्या पूर्ण म्हणजे मागचा वर्ष जो गेला, त्या वर्षामध्ये खूप चांगलं तुम्हाला हे मिळालं. यू गेट व्हेरी गुड डिस्ट्रिब्युशन झालं. एक शासनाने आता एक फूड प्रोसेसिंग प्रमोट करण्यासाठी म्हणजे डायरेक्ट 35% सबसिडी असलेली एक स्कीम काढली. त्याच्यामध्ये 25 लाखाचं 50 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. शिवाय म्हणजे अजून देअर आर सो मेनी स्कीम्स म्हणजे स्कीम सांगायला गेलं तर त्या त्या सगळ्या स्कीमची आपण माहिती त्या पूर्ण कार्यक्रमात घेणार आहोत. मग तुम्हाला स्टँड-अपसाठी 1 करोड रुपयाची योजना आहे. त्याच्यामध्ये स्टँड-अपमध्ये तुम्हाला 1 करोड पर्यंत लोन मिळतं. ओके. तर त्याच्यानंतर तुम्हाला आणि ज्या स्टँड-अप योजनेच्या म्हणजे जे हँड होल्डिंग सपोर्टसाठी उद्योगवर्धिनी ऑफिशियल तुम्ही स्टँड-अपच्या पोर्टलवर गेला, तर उद्योगवर्धिनी यू विल फाइंड की ऑफिशियल हँड होल्डिंग एजन्सी आहे तिथे. म्हणजे उद्योगवर्तीद्वारे तुमचं काही सर्टिफिकेशन झालं असेल, तर डेफिनेटली यू विल बी तुमचं एक वेटेज तुम्हाला जास्त मिळतात. याच्यानंतर मग सी-जी-टी-एम-एस-सी नावाची योजना आहे. त्याच्यामध्ये 2 कोटीपर्यंत कर्ज मिळतं आपल्याला. 2 करोड आणि याच्यामध्ये तुम्हाला फक्त म्हणजे शासनाचे 2.5% फक्त आपल्याला द्यावे लागतात आणि म्हणजे 20-80% ने आपल्याला लोन मिळतं. 2 करोड स्टार्टअप म्हणजे ज्याचं काही इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट असेल. इफ यू हॅव गॉट सम इनोव्हेटिव्ह आयडियाज इन माइंड, तर डेफिनेटली तुम्हाला अगदी प्रोटोटाइप बनवण्यापासून तर तुम्हाला अगदी तुम्हाला 5-10 करोड, 50 करोड मिळण्यापर्यंत वेगवेगळ्या योजना आहेत. त्याच्यामध्ये इन्क्युबेटर योजना आहे. इन्क्युबेटरमध्ये तुम्ही एकदा रजिस्टर झाला, तर तुम्हाला अ, मग तुम्हाला सगळं ते 6 महिने तुम्हाला किमान 6 महिने विथ सीड मनी तुम्हाला पैसे देऊन तुम्हाला प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी सगळी मदत केली जाते. तुम्हाला मेंटर दिला जातो. मला मशिनरी, इन्फ्रास्ट्रक्चर दिली जाते. प्रोटोटाइप झाल्यानंतर त्याचं पेटंट करण्यासाठी तुम्हाला सबसिडी आहे 80% आणि त्याचं जर प्रोडक्शन करायचं ठरवलं, तर त्याच्यामध्ये अजून 75% आहे. म्हणजे एखादा 10 लाख रुपये जर पेटंटचा खर्च असेल, तर तुम्हाला फक्त 50,000 तुमचं पेटंट तयार होईल. इतक्या काही सवलती आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या व्हेंचर कॅपिटलिस्ट किंवा अ, ज्याला आपण म्हणतो एंजल इन्व्हेस्टरनी तुम्हाला काही मदत केली, तर तुम्हाला पहिले म्हणजे 3 वर्ष, कोणतेही 3 वर्ष हे तुम्हाला यू गेट टॅक्स बेनिफिट, नो इन्कम टॅक्स फॉर एनी 3 इयर्स. याशिवाय तुम्हाला नो प्रॉपर्टी गेन टॅक्स. म्हणजे आज एखादी प्रॉपर्टी मी 2 कोटीला घेतली आणि ती प्रॉपर्टी मी 3 वर्षांनी 3 कोटीला विकली, तर मला 1 कोटीवर 20 लाख रुपये टॅक्स भरावा लागेल. तो प्रॉपर्टी गेन टॅक्स इथे भरावा लागत नाही. एक्झिट पॉलिसी सुद्धा आहे. तर अशा अनेक सवलती आहेत शासनाच्या ह्या इव्हन आत्मनिर्भर योजनेमध्ये तर अगदी स्ट्रीट वेंडर जे आहेत त्यांना 10,000 पासून कर्ज देण्याची सवलती केल्या आहे सरकारने आणि जसं सांगितलं फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी विशेष अशा काही आणि प्रत्येक स्कीममध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि महिला यांना प्राधान्य दिलं झालं आहे. आणि यांना प्राधान्य तर आहेच आणि शिवाय जर तुम्ही क्लस्टरमध्ये एखादा उद्योग केला, तर क्लस्टरमध्ये फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री क्लस्टरमध्ये केली तर 35% सबसिडी आहे. आणि क्लस्टरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सुद्धा तुम्हाला सवलत गव्हर्नमेंटकडून मिळते 70% ते 80% पर्यंत. सो फ्रेंड्स देअर आर सो सच ग्रेट बेनिफिट्स अवेलेबल म्हणजे ह्या लोन स्कीम आहे. याशिवाय तुम्हाला मित्रांनो, ह्या तर स्कीम आहेच. पण या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी वर्किंग कॅपिटलसाठी. आता ह्या लाँग टर्म लोनसाठी आहे आणि शॉर्ट टर्म लोन म्हणजे आपल्याला उद्योग चालवण्यासाठी पैसे लागतात. म्हणजे रॉ मटेरियल खरेदी करा, त्याच्यावर प्रोसेसिंग करा, नंतर ते मार्केटमध्ये आणा, मार्केटमध्ये येऊन जेव्हा तुमचे पैसे परत येतील, तर ह्या सगळ्या कालावधीसाठी तुम्हाला पैसे लागतात ना आणि जास्तीत जास्त आज प्रॉब्लेम आहे ते वर्किंग कॅपिटलसाठी. पण वर्किंग कॅपिटलसाठी लोकं काय करतात 2% 5% नी कर्ज घेतात. 2% 5% म्हणजे 5% जर महिन्याचे म्हटले, तर दॅट मीन्स 60% पर एनम. व्हेअरएज जे तुम्हाला वेगवेगळ्या सवलती ज्या आहेत वर्किंग कॅपिटलच्या, त्याच्यात तुम्हाला 9 ते 10% पर इयर असे लोन तुम्हाला मिळत आहेत. म्हणजे नॉट इव्हन म्हणजे पाऊण टक्का सुद्धा महिन्याचं व्याज ज्याला बसत नाही. अशा ह्याच्यात तुम्हाला कर्ज मिळत आहे. मग त्याच्यामध्ये कॅश क्रेडिट आहे,
ओव्हरड्राफ्ट आहे, त्याच्यानंतर तुमचे बिल डिस्काउंटिंग आहे. अशा अनेक शिवाय एका ता एका तासात 59 मिनिट्स वर्किंग कॅपिटल स्कीम आहे. 5 कोटीपर्यंत लोन तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतं. सो सीसी, ओव्हरड्राफ्ट, हायपोथिकेशन, त्याच्यानंतर तुमचं बिल डिस्काउंटिंग आणि ही 59 मिनिट्स स्कीम याच्यामध्ये तुम्हाला वर्किंग कॅपिटल अगदी 5 कोटी पण सुद्धा मिळू शकतं. इतक्या चांगलं म्हणजे जर तुम्ही जीएसटी व्यवस्थितपणे रेग्युलर भरणारे असाल, तर तुम्हाला त्या जीएसटी पोर्टलवर त्याचं ऍप्लिकेशन करावं लागतं. तर यू गेट दॅट काइंड ऑफ सबसिडी. सो फ्रेंड्स, मला हे वर्किंग कॅपिटल तर सगळ्यात मोठी गरज आहे माझ्या मते उद्योगासाठी. आणि त्या त्याच्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या अशा सवलती अवेलेबल आहेत. गव्हर्नमेंट तुम्हाला फक्त कर्जासाठीच मदत करत असं नाही. जागेसाठी सरकारच्या एमआयडीसी आहे. शिवाय स्पेशल इकॉनॉमिक झोन सेस ज्याला म्हणतो ते ठिकठिकाणी एस्टॅब्लिश केलेले आहेत. याशिवाय क्लस्टर्स म्हणजे प्रायव्हेट लोक एकत्र येऊन त्यांनी क्लस्टर एस्टॅब्लिश केलं, तर तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याला कॉमन फॅसिलिटी तयार करण्यासाठी सरकार 70% पर्यंत तुम्हाला सबसिडी देते. त्याच्यात जर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब असेल तर त्यांना अगदी रोड बीड बनवण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेगळ्या सबसिडी आहे. मला सांगायचं काय की सो मेनी म्हणजे फॉर इन्फ्रास्ट्रक्चर ऑल्सो तुम्हाला गव्हर्नमेंट सपोर्ट करते. तुम्ही प्रायव्हेट इंडस्ट्री इस्टेट करा, तुम्ही कॉपरेटिव्ह इंडस्ट्री इस्टेट करा, तुम्ही फ्लॅटेड कॉपरेटिव्ह सोसायटी बनवा किंवा तुम्ही क्लस्टर बनवा. अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला आज कर्ज म्हणजे हे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मदत करते सरकार. आता तुम्ही म्हणा सर मला टेक्नॉलॉजी पाहिजे, तर टेक्नॉलॉजीसाठी भारतामध्ये गट 150 प्लस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. 150 प्लस. तुम्ही म्हटले की मला सर फूड प्रोसेसिंग मध्ये काय करायचं, सीएफटीआरआय नावाची संस्था आहे, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, ज्याचा आज फूड प्रोसेसिंग साठी त्यांच्याकडे 400च्या वरती टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, नाही का. तुम्ही म्हटलं मला केमिकल मध्ये करायचं काय, ते एनसीएल नावाची संस्था आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, ती तुमच्याकडे टेक्नॉलॉजी देऊ शकेल. तुम्ही म्हटलं मला बिल्डिंग मटेरियल मध्ये करायचं असेल, सीव्हीआरआय नावाची संस्था, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. अशा अनेक संस्था आहे की ज्या तुम्हाला त्या त्या क्षेत्रातल्या टेक्नॉलॉजी देऊ शकतील. ओके, त्याची काही नॉमिनल कॉस्ट, बऱ्याचशा टेक्नॉलॉजी फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा आहे. काही काही ना रॉयल्टी लागते, तर ठीक आहे ना, आपलं जर रेडीमेड बनाई जर गोष्ट तुम्हाला भेटत असेल, व्हॉट इज द प्रॉब्लेम. याशिवाय एनआयएफ नावाची एक संस्था सरकारने स्थापन केली आहे. एनआयएफ म्हणजे नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन. हे आपले लेट प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम यांनी स्थापन केलेली संस्था आहे. याच्या माध्यमातून ज्या ज्या इंडिव्हिज्युअल्सनी पेटेंटेड टेक्नॉलॉजीज आहेत, त्या पेटेंटेड टेक्नॉलॉजी त्यांच्या मार्फत तुम्हाला मिळू शकते. जे जे इन्व्हेंटर्स आहेत, इनोव्हेटर्स आहेत, जरूर नाही की त्यांनी इन्व्हेंट केलेल्या टेक्नॉलॉजी तेच वापरतील. तर ते काय कर, बरेच जण फक्त इनोव्हेशन मध्ये किडा असतात, त्यांना त्याचाच इंटरेस्ट असतो. हरकत नाही ना, पण त्यांनी डेव्हलप केलेल्या टेक्नॉलॉजी तुम्हाला मिळण्याचं ते प्लॅटफॉर्म आहे एनआयएफ. एनआरडीसी आहे, नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, सीएसआयआर आहे, काउन्सिल फॉर सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च आहे. अनेक टेक्नॉलॉजीज तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतात. सो गेटिंग टेक्नॉलॉजी इज नॉट अ प्रॉब्लेम. याशिवाय जर तुम्हाला परदेशातल्या टेक्नॉलॉजी पाहिजे असेल, त्याच्यासाठी सुद्धा सरकारने 2 प्लॅटफॉर्म उभे केले. एक आहे एपीसीटीटी, एशिया पॅसिफिक सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, आणि दुसरं आहे टेक्नॉलॉजी ब्युरो, सीडीबीने एस्टॅब्लिश केलेलं आहे. म्हणजे कुठल्याही देशातल्या म्हणजे एशिया पॅसिफिक मध्ये ऑफकोर्स म्हणजे तुम्हाला मग चीन असेल, म्हणजे चायना आहे, कोरिया आहे, तैवान आहे, जपान आहे, हे जे एशियन कंट्रीज, एशियन पॅसिफिक कंट्रीज आहेत, तिथे ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या टेक्नॉलॉजी तुम्हाला अगदी सहजपणे अगदी 10 लाखाच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा तुम्हाला टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहे, त्या मिळू शकतील तुम्हाला पाहायला. सो फ्रेंड, गेटिंग टेक्नॉलॉजी, मी तर नेहमी सांगतो की तुम्हाला आयात करायचं असेल ना तर टेक्नॉलॉजी करा, पण निर्यात करायचं असेल तर आपला माल निर्यात करा. तर मला सांगायचं काय की तुम्हाला अशा ह्या टेक्नॉलॉजीज तुम्हाला आयात टेक्नॉलॉजी सुद्धा मिळू शकतील. याशिवाय मित्रांनो, म्हणजे ह्या झाल्या टेक्नॉलॉजी आयात करायच्या, तर तुम्हाला अनेक आता सरकारने काय केलं, इन्क्युबेटर्स तयार केले. जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तिथे इन्क्युबेटर्सना परवानगी दिली जाते. उद्योगवरती सुद्धा एक इन्क्युबेटर घेऊन येत आहे. तर अशा इन्क्युबेटरमध्ये तुम्हाला सगळं म्हणजे तुम्हाला जसं लहान बाळाला इन्क्युबेट केलं जातं, जोपर्यंत तो सक्षम होत नाही बाहेरच्या वातावरणात जाण्यासाठी, तर तोपर्यंत त्याला इन्क्युबेटर त्या पेटीमध्ये ठेवलं जातं. तसंच उद्योजकाला त्याच्या आयडियापासून त्याची आयडिया इन्क्युबेट होईपर्यंत, त्याचा उद्योजक होईपर्यंत त्याला सगळ्या प्रकारची ती फॅसिलिटी त्या इन्क्युबेटरमध्ये दिली जाते. तर अशा ह्या टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा तुम्हाला आज सपोर्ट आहे.
सो टेक्नॉलॉजीसाठी आहे, मार्केटिंगसाठी आज शासनाच्या अनेक काही योजना आहेत. जेम पोर्टल नावाचे एक आहे. जेम पोर्टल. हे जेम पोर्टलवर रजिस्टर केलं तर गव्हर्नमेंटचे सगळे टेंडर्स वगैरे जे आहेत, ते तुम्हाला त्याची माहिती तर मिळते, पण त्याच्यात तुम्ही ॲप्लिकेशन सुद्धा करून त्याच्यामध्ये तुम्हाला 15% प्राइस प्रेफरन्स आहे. 15% प्राइस प्रेफरन्स. म्हणजे जर तुम्ही रजिस्टर्ड स्मॉल स्केल युनिट असाल, आता समजा पेनचं टेंडर निघालंय आणि एखाद्या मोठ्या कंपनीने टेंडर भरलं आणि त्यांनी समजा ₹100 कोट केला आणि तुम्ही 114 कोट केलं, तर हे टेंडर तुम्हाला मिळेल. जरी तुमची किंमत जास्त असली तरी. कारण की तुम्हाला 15% प्राइस प्रेफरन्स आहे. पण बऱ्याच लोकांना माहीतच नाही की अशी काही सवलत आहे स्मॉल स्केल इंडस्ट्रीला आहे. तर आपण ते याच्यामध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीची डेफिनिशन काय ते बी सांगणार आहे. व्हॉट इज टायनी इंडस्ट्री? व्हॉट इज मायक्रो इंडस्ट्रीज? व्हॉट आर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज? मीडियम स्केल इंडस्ट्रीज काय असते? तर अशी ही तुम्हाला मार्केटिंगसाठी 15% प्राइस प्रेफरन्स आहे. तर NSIC नावाची संस्था आहे, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र ही तर नॅशनल लेवल म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहे, त्यांना जे काही लागतं ते ह्या NSICच्या मार्फत केलं जातं आणि जे अ, महाराष्ट्र सरकारचं असेल तर MSSIDC नावाची संस्था आहे, महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. याच्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्र शासनाचे जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर त्या टेंडरमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. आणि तिथे तुम्हाला 15% प्राइस प्रेफरन्स आहे, 75% ॲडव्हान्स दिला जातो. तर अशा खूप चांगल्या सवलती पण लोकांना माहितीच नाही ना. आणि मग काय असं ज्यांना माहिती आहे ते याचा फायदा घेतात आणि आपण होतो ते गैरफायदा घेतात. गैरफायदा नाही, तुम्हाला माहिती नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. नाही का? तुम्ही जर नाही त्याचा फायदा उचलला तर दॅट इज युअर प्रॉब्लेम. नाही का? तर आपण माहितीच नाही केलं तर मग काय होतं? आपल्याला माहिती नाही हाच प्रॉब्लेम असा. आम्ही एकदा एक सहज आता त्या माहितीच्यामुळे मला एक आठवलं. आम्ही एकदा गोव्याला गेलो होतो. त्यावेळेस मी अगदी बॅचलर होतो आणि गोव्याला एक आम्हाला गोवा गव्हर्नमेंटने एक आम्हाला हे दिलं होतं, सर्व्हे दिला होता. तर तिथल्या इंडस्ट्रीचा सर्व्हे करण्यासाठी आम्ही गेलो होतो. मी गव्हर्नमेंटमध्ये काम करत होतो. तर आम्ही दिवसभर सर्व्हे करायचो, रात्री थकून मग एखाद्या बीचवर जायचं आणि मग हॉटेलमध्ये जाऊन झोपून जायचं. आणि जेव्हा आता आम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये आमची व्यवस्था केली होती. ते जरा ऑफ सीझन होता. त्यामुळे मग आम्हाला त्यांनी 5 स्टार हॉटेलमध्ये दिलं. त्यांनी एकदम कन्सेशनल रेट आणि त्यावेळेस क्रेडिट कार्ड किंवा असं काही नव्हतं. फोन-पे वगैरे ह्या काही गोष्टी नव्हत्या. तर आम्हाला सगळ्यांनाच ते इंडिव्हिज्युअली पैसे ते कॅशमध्ये भरायचे होते. तर आम्ही ते बिल सेटलमेंट जेव्हा आम्ही 10-12 दिवस राहिलो आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा बिल सेटल गेलो, तर त्यांनी एक भलं मोठं बिल दिलं. याचे हे चार्जेस, ते चार्जेस. म्हटलं हे काय लावले बुवा? ते म्हणे एंटरटेनमेंट चार्जेस. म्हटलं कुठलं एंटरटेनमेंट? म्हणे इथे रोज रात्री डिस्को चालतं. इथे हे चालतं. अरे म्हटलं आम्हाला सांगायचं ना. ते म्हणे अहो 5 स्टारमध्ये येणाऱ्यांना सांगावं लागत नाही, की तिथे एंटरटेनमेंटची सुद्धा व्यवस्था आहे. तर एंटरटेनमेंट फ्री होतं. आम्हाला वाटलं त्याला कॉस्ट असेल. तर माहिती आहे का ह्या ज्या गोष्टी जर माहिती नसेल, माहितीचा अभाव हा तुमचा प्रॉब्लेम आहे. सो फ्रेंड्स असं मार्केटिंगसाठी एवढा असिस्टन्स आहे. एक्सपोर्टसाठी सुद्धा तुम्हाला बरंच असिस्टन्स जवळपास 14-15 स्कीम्स आहे. त्याच्यामध्ये अगदी ड्युटी ड्रॉबॅक नावाची स्कीम आहे, ज्याच्यामध्ये 2% पासून 10% पर्यंत जेवढी तुमची एक्सपोर्ट अमाउंट आहे, त्याच्या 2 ते 10% पर्यंत तुम्हाला रिफंड मिळतं. ओके. याशिवाय तुम्हाला एम-ई-आय-एस म्हणजे जेवढा माल तुम्ही एक्सपोर्ट केला, तेवढा इम्पोर्ट करण्याची तुम्हाला फॅसिलिटी असते. फ्रेट सबसिडी असते. आता फ्रेट सबसिडी असते 25% 25% पर्यंत फ्रेट सबसिडी असते. टोटल फ्रेटच्या 25% सबसिडी. आता काय आहे, गव्हर्नमेंटच्या ज्या काही सबसिडी असतात, त्याला जर अप्लायच केलं नाही, तर ते तुम्हाला नाही मिळणार ना. साधी आपण गॅस सबसिडीचं जरी पकडलं, जर तुम्ही अप्लाय नाही केलं, तर यू विल नॉट गेट सबसिडी. कोणतीही सबसिडी अप्लाय केल्याशिवाय काही भेटत नाही. मग ती शेतकऱ्याला दिलेली सबसिडी असेल किंवा काही असो. सरकारचा नियम आहे तो. तर आपल्याला पण ते अप्लाय करायचं कुठे हे तर माहिती पाहिजे. सो फ्रेंड्स अशा ज्या काही सबसिडीज आहेत, तर ते तुम्हाला एक्सपोर्टसाठी. याशिवाय तुम्हाला उद्योगासाठी काही सबसिडीज आहेत. पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह नावाची एक योजना आहे. आपल्या महाराष्ट्र शासनासाठी पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह 2019. याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटने काय केलंय, की प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वर्गीकरण केलंय आणि त्याच्यामध्ये झोन केले. बी, सी, डी, डी प्लस आणि नो इंडस्ट्री झोन असे असे 5 झोन केले. तर तुम्हाला 100% आता नो इंडस्ट्री झोन असेल तर तिथे 100% तुम्हाला सबसिडी आहे. म्हणजे तुम्ही 1 कोटीचा उद्योग केला तर 1 कोटी रुपये तुम्हाला परत मिळतील. इनडायरेक्ट म्हणजे ते तुम्हाला जी सबसिडी असते त्याच्यामध्ये. जी रिफंड मिळतो तुम्हाला. जेवढा काय जी जो आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स तो आपण ग्राहकाकडून घेणार.
तो ग्राहकाकडून घेणार आणि काय करणार? सरकारला जमा करणार. सरकार तो जीएसटी तुम्हाला परत मिळत आहे. किती? 1 कोटी होईपर्यंत. आता नो इंडस्ट्री झोनमध्ये 1 कोटी आहे. पण डी प्लस झोन असेल तर 80% आहे. 70% आहे. त्याच्यानंतर डी असेल तर 70%, जर डी प्लसमध्ये 80%, सी, बी असे वेगवेगळे झोन्स केले त्यांनी. जसं जेवढा डेव्हलप तालुका तेवढी सबसिडी कमी, आणि जेवढा अविकसित तालुका तेवढी सबसिडी जास्त. आणि याच्यात बी महिला असेल तर एक्स्ट्रा 15% आहे. महिलांना एक्स्ट्रा 15% सबसिडी. सो फ्रेंड्स, पॅकेज किंवा इन्सेंटिव्ह खूप चांगली योजना आहे, पण अनेकांना माहीतच नाही. आणि हे बघ कसं असतं, सबसिडी गव्हर्नमेंटचं काम आहे द्यायचं, पण तू घ्यायचं काम मी जर अप्लायच नाही केलं तर गव्हर्नमेंट कशाला देईल? ते काय तुमच्या दारी हो सबसिडी आहे घेऊन टाका तुम्ही, असं तर काही करणार नाही कोणी. सो फ्रेंड्स, अशा काही सबसिडी आहे. मेक इन इंडियाच्या अंतर्गत तुम्हाला, मेक इन इंडिया जी स्कीम आहे त्याच्या अंतर्गत सबसिडीज आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे ज्या अगदी तुम्हाला जागा सुद्धा मोफत मिळू शकते. तुमचा जो माल तुम्ही तयार केलेला करणार आहे, नॅचरली तो इम्पोर्ट सबस्टिट्यूट असेल, आणि जर तो गव्हर्नमेंटला लागणार असेल तर गव्हर्नमेंट स्वतः त्याचे घेते. जसं अमोल यादव नावाच्या उद्योजकाचं तुम्ही ऐकलं असेल. या अमोल यादवनी विमान तयार करण्याचा कारखाना टाकलाय त्यांनी रायगडला. सरकारने त्याला 167 एकर जमीन मोफत दिली, आणि त्याचे 35,000 कोटीचं विमान विक्रीचं कॉन्ट्रॅक्ट, विमान खरेदीचं कॉन्ट्रॅक्ट सरकारने केलं त्यासाठी 35,000 कोटीचं. तर असे अनेक एक्झाम्पल आहे. म्हणजे आता डिफेन्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट केलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला रेल्वेजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट केलं जातं. तर असे अनेक सेक्टर्स आहेत. मेक इन इंडियाच्या वेबसाईटवर गेला तर तुम्हाला अनेक सेक्टर्स अशी माहिती पडते. तर ते जर तुम्ही ज्या गोष्टी आज आपण इम्पोर्ट करतोय त्या जर तुम्ही इथे केल्या तर सरकार नॅचरली त्याच्यामध्ये सबसिडी तुम्हाला भरपूर द्यायला तयार आहे. याशिवाय सोलार इंडस्ट्रीसाठी तुम्हाला सबसिडी आहे. म्हणजे ज्याच्यानी एनर्जी तुम्ही निर्माण, ज्याला आपण म्हणतो अपारंपरिक ऊर्जा, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी, याच्यामध्ये तुम्ही काम करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सबसिडीज अवेलेबल आहे 30% वगैरे. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जर तुम्ही टाकली तर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जर फूड क्लस्टरमध्ये टाकलं तर 35% सबसिडी आहे. म्हणजे त्याच्या सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटची बी सबसिडी घेऊ शकतात. 70% समजा स्टेट गव्हर्नमेंटची आणि 35% सेंट्रल गव्हर्नमेंटची. अशी 105% सबसिडी तुम्हाला मिळू शकते. ह्या गोष्टी लोकांना माहीतच नाहीये. मी अनेक कार्यक्रम घेतो तेव्हा हे जेव्हा स्कीम्स ते सांगतो तर ते म्हणतात, "अहो सर, आमचे पैसे वसूल झाले. आमचे पैसे 10,000 पटीने वसूल झाले." कारण की या गोष्टीची माहितीच नाही. सो फ्रेंड्स, टेक दिस इन्फॉर्मेशन. ह्या माहिती आजच्या काळात नॉलेज इज अ पॉवर. आणि इफ यू आर नॉलेज देन ओन्ली यू कॅन गेट द बेनिफिट ऑफ इट, नाही का? तर नॉलेज नसेल तर कसलं बेनिफिट येणार? तर अशा खूप काही सबसिडीज आहेत, परंतु या सबसिडीची माहिती घेऊन आपण जर काम केलं, म्हणजे पहा, गव्हर्नमेंट तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे मदत करते. इव्हन तुम्हाला स्किल्ड मॅनपॉवर देण्यासाठी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एस्टॅब्लिश केलं. ITIs गव्हर्नमेंटने एस्टॅब्लिश केलं टू प्रोव्हाइड स्किल्ड मॅनपॉवर फॉर इंडस्ट्रीज. तुमची एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही डिपार्टमेंट, ज्याच्यामध्ये आम्ही उद्योगवर्धिनी इज अ नोडल एजन्सी फॉर मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्यांच्या मार्फत आम्ही आता भरपूर कार्यक्रम घेतले. याशिवाय म्हणजे शासन तुम्हाला तुमची उद्योजकता वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतंय. किंवा हे डिपार्टमेंट आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचं. तर एंटरप्रेन्योरशिप सेक्टर स्किल काउन्सिल आहे, ज्याचे उद्योगवर्धिनी एक रजिस्टर्ड मेंबर आहे. तर त्याच्या मार्फत जे केलेलं ट्रेनिंग आहे तर तुम्हाला लोन मिळण्यात सबसिडी. आता एक सरदार वल्लभभाई योजना निघालेली आहे ट्रेन एंटरप्रेन्योरसाठी. त्याच्यामध्ये 25 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळत आहे. सो फ्रेंड्स, सो मेनी सबसिडी. म्हणजे हे स्कीम्स, आणि हे सांगायला तर मला पुढचे 2 दिवस सुद्धा पुरणार नाही, म्हणून आम्ही 1 आठवड्याचं ट्रेनिंग यासाठी घेतोय. याशिवाय आम्ही एक, काय असतं, नुसत्या सबसिडी माहिती देऊन उपयोग नाही होणार. तर त्या कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केल्या जातात ते माहिती असली पाहिजे ना. यू शुड नो द फॉर्मल अँड इनफॉर्मल वेज ऑफ गेटिंग दॅट सबसिडी. नुसतं फॉर्मल वेज काय, मग तुम्हाला वेबसाईटवर सगळी माहिती मिळून जाईल. मग तुम्ही वेबसाईटवरची माहिती म्हणून, म्हणजे पढ के पंडित कोई होत नाही, हो नाही सकता. नाही का? नुसतं वाचलं आणि तुम्ही पंडित झाले का, असं नाही होत. तर तुम्हाला अनुभव घ्यावा लागतो. त्याच्याकडे तर ट्रेनिंग महत्वाचं असतं ना. काय, एखाद्या गोष्टीचं नॉलेज नसेल तर त्याच्यामुळे होणारं जे नुकसान आहे त्याच्यापेक्षा ट्रेनिंगची कॉस्ट ही खूप कमी असते. सो फ्रेंड्स, मला सांगायचं काय, की ह्या सगळ्या गोष्टीची जेव्हा नॉलेज घेऊन आपण काम करणार तर डेफिनेटली इतरांपेक्षा तुम्ही वरचढ राहणार. कारण की तुम्हाला माहिती आहे आता वर्किंग कॅपिटलचे एवढ्या स्कीम्स आहेत, पण पीपल आर नॉट अवेअर. आणि मग ते काय करतात,
आधीपासूनच बँकेशी संबंध नसतात आणि मग ते 2 आणि 3% 5% म्हणजे तुम्ही स्वतःची कुऱ्हाड आपल्या पायावर टाकलेली महाराज स्वतःला दफन करण्याचाच तुमचा कार्यक्रम आहे, असं त्याचा अर्थ होतो. फ्रेंड्स, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या, अभ्यास करून घ्या. तर मग तुम्हाला अनेक अशा जसं मी सांगितलं की तुम्हाला इव्हन कच्चा मालासाठी सुद्धा सरकारची योजना आहे. NSIC ही संस्था तुम्हाला आता काही कच्चा माल असा असतो की जो दुर्मिळ आहे. म्हणजे काही विशिष्ट गेजचं स्टील असेल. इव्हन आपण ज्या मेणबत्तीला जे पॅराफिन वॅक्स लागतं, तर ते सुद्धा दुर्मिळ आहे. तर त्याचं गव्हर्नमेंटकडून घेतलं तरच स्वस्त पडतं ते. तर अशा ज्या काही स्कीम्स आहेत, त्या गव्हर्नमेंटच्या म्हणजे गव्हर्नमेंटकडून रॉ मटेरियलमध्ये घेतलं, तर डेफिनेटली तुम्हाला बेनिफिट मिळतो. मार्केटपेक्षा अजूनही काही गोष्टी स्वस्त आहेत. ऑफकोर्स जेव्हा 1992 नंतर ह्या गोष्टी सगळ्या ॲट पार व्हायला लागल्या. पण तरीसुद्धा काही विशिष्ट गोष्टी अशा आहेत, की ज्या सरकारकडूनच घेणं फायद्याचं ठरतं. म्हणजे आता सरकार पहा तुम्हाला रॉ मटेरियलसाठी मदत करेल, मशिनरीसाठी मदत म्हणजे टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा मदत करतंय. तुम्हाला जागेसाठी एम-आय-डी-सी आहे, तुम्हाला कर्ज देण्यासाठी बँका आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सबसिडी स्कीम्स आहेत, फूड प्रोसेसिंग, मार्केटिंगसाठी स्कीम सांगितलं तुम्हाला, एक्सपोर्टसाठी स्कीम्स आहेत. तर देअर आर एन नंबर ऑफ थिंग्स म्हणजे एवढी चांगली इकोसिस्टम आपल्या भारतामध्ये आहे. पण ती इम्प्लिमेंट का होत नाही? कारण की वी आर कॉमन पीपल इज अनअवेअर अबाउट इट. याशिवाय मित्रांनो, ह्या तर झाल्या जनरल माणसासाठी. पण ते जे विशिष्ट कास्टमध्ये आहे, शेड्यूल्ड कास्टमध्ये आहे, शेड्यूल्ड ट्राईबमध्ये आहे, तर त्यांना विशिष्ट महामंडळ स्थापन केलेली आहे. जसं महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ आहे. हं, तर याच्यामध्ये तुम्हाला अगदी इंटरेस्ट सबसिडी आहे. 4% दराने तुम्हाला कर्ज मिळतंय 10 लाखापर्यंत. तर ही त्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामार्फत आहे. याशिवाय आदिवासी लोकांसाठी शबरी विकास महामंडळ आहे. त्याच्या माध्यमातून तुम्हाला खावटी कर्ज, वेगवेगळे कर्ज अवेलेबल आहे, की ज्याच्यामध्ये तर तुम्हाला काही परत करायचंच नाही अशी परिस्थिती आहे. हं. याशिवाय विशिष्ट चर्मकारांसाठी रोहिदास आहे. मातंग समाजासाठी म्हणजे ते रोहिदास चर्मकार विकास महामंडळ आहे. त्याच्यानंतर तुमचं मातंग समाजाची साठी तुम्हाला अण्णाभाऊ साठे मातंग विकास महामंडळ अशी संस्था आहे. याशिवाय तुम्हाला अनेक वेगवेगळे ज्या कास्ट आहे म्हणजे साठी एक महामंडळ आहे. मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यासाठी मराठा आपण आरक्षणासाठी भांडतोय. मी असं म्हणत नाही, की ते भांडू नका. पण तो थोडं जरा उद्योगामध्ये बी जरा बघा ना. आता तुम्हाला ते अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ आहे. त्याच्या माध्यमातून तुम्हाला 4% दराने तुम्हाला जर आज काही लोन अवेलेबल आहे 10 लाखापर्यंत, तर ते आपण का घेऊ नये? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जरा माहिती घेऊया ना, काय-काय सबसिडी असतात, काय-काय आता या कास्टसाठी सबसिडी आहे. इव्हन मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळ म्हणजे अल्पसंख्याकमध्ये जैन बी आले, मुस्लिम बी आले, ख्रिश्चन बी आले, पारसी बी आले. या सगळ्या लोकांना वेगळ्या सबसिडीज आहेत. ह्या गोष्टी ज्या आहेत, त्या आपण माहिती महिलांसाठी खास सबसिडीज आहेत. प्रत्येक स्कीममध्ये म्हणजे काही-काही ठिकाणी महिलांना 1% इंटरेस्ट रेट कमी आहे. आणि महिला प्रिफर्ड आहे प्रत्येक ठिकाणी. त्यांना एजची लिमिट आता समजा एखाद्या बेरोजगाराला 18 ते 35 वय आहे. परंतु जर महिला असेल तर 18 ते 45 आहे. म्हणजे 10 वर्षाचा तुम्हाला एक्सटेंडेड पिरियड मिळतो. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब असेल तर 18 ते 45 आहे. तर या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. तर डेफिनेटली मित्रांनो खूप काही अशा सबसिडीज आहेत, स्कीम्स आहेत, की ज्या माध्यमातून तुम्हाला आणि याचा फायदा घेऊन आपण उद्योग केला तर डेफिनेटली कुठेतरी तुमची बचत होते. आता इव्हन तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी आता हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तुम्ही म्हणाले हे कृषी बिल वगैरे त्याच्यात तर आहेच. परंतु मिनिस्टर ऑफ फूड प्रोसेसिंग मार्फत ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची स्कीम खूप आधीपासून इम्प्लिमेंट केली जाते. आता समजा तुम्हाला टोमॅटो केचपचं युनिट आहे तुमचं, की टोमॅटो प्युरी बनवत आहे आणि तुम्हाला टोमॅटो लागत तर तुम्ही शेतकऱ्यांबरोबर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करू शकता. आणि त्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा फायदा घेऊन तुम्ही आपली हे करू शकता. आज फार्मर प्रोड्युसर कंपनीला फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये अगदी 70-80% पर्यंत सबसिडीज अवेलेबल आहेत. आज फार्मर प्रोड्युसर कंपनी फॉर्म करणं ही खूप मोठी गोष्ट नाहीये. 10 लोकं मिळून तुम्हाला फार्मर प्रोड्युसर कंपनी फॉर्म करता येते आणि इव्हन बचत गट.
आता 7 जण एकत्र येऊन बऱ्याच जणांना असं वाटतं, की बचत गट हे फक्त महिलांचे असतात. असं काही नाही. बचत गट हे पुरुषांनी सुद्धा एकत्र येऊन करू शकतात. पुरुष-महिला एकत्र येऊन सुद्धा बचत गट करू शकतात. तर बचत गटामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी 6% व्याज दराने तुम्हाला कर्ज मिळतं. काही-काही ठिकाणी तर अगदी 0% इंटरेस्ट रेटने कर्ज मिळतं. सो गेटिंग म्हणजे हे इन्फॉर्मेशन नाही हाच मोठा प्रॉब्लेम आहे लोकांना. म्हणजे ते म्हणतात, "सर हे आम्हाला काही माहीतच नव्हतं." जेव्हा आमच्या कोर्समध्ये, "सर हे आम्हाला काही कल्पनाच नाही." अरे तो कधी काही विचारच केला नाही ना. आपल्याला अनेक लोकांना त्यांना विचारलं ना, जिल्हा उद्योग केंद्र कुठे आहे? तर ते म्हणतात, "काय माहिती? जिल्हा उद्योग केंद्र नावाची काही संस्था असे लोकांना माहितीच नाही. जी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असते. ज्याच्या मार्फत अनेक स्कीमचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं. आता रजिस्ट्रेशन करायचं असेल तर काय-काय करावं लागतं? ते बी सगळं सांगणार आहे आम्ही. तर एम-पी-सी-बीचा एन-ओ-सी घ्यावा लागेल, एफ-एस-एस-आय कसं काढायचं, हे सगळ्या गोष्टी काय आहे, सगळ्या आपल्या ह्या इकोसिस्टमचा फायदा घ्यायचा असेल, या सपोर्ट सिस्टमचा फायदा घ्यायचा असेल, तर तुम्हाला काही गोष्टी मॅन्डेटरी आहे. मग तुम्हाला उद्यम आधार रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, मग तुम्हाला जेम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागेल, नाही का? हे रजिस्ट्रेशन तर करणं गरजेचं आहे ना. तुम्हाला परमनंट रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. सगळ्या गोष्टी आपण त्या 1 आठवड्याच्या जो प्रशिक्षण आता आमचा गुरुवार, शुक्रवारपासून सुरू होतोय. तर त्याच्यात तुम्हाला ही सगळी माहिती आम्ही देणार आहे, की ज्यामधून तुम्ही एक समृद्ध होऊन आपला व्यवसाय व्यवस्थितपणे करू शकाल, हे नक्की आहे. सो फ्रेंड्स असं तर खूप गोष्टी आहेत, पण आपण जरा आता माझ्या मते प्रश्नोत्तरं सुद्धा घेऊया आणि काही आपले जे मागचे प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांचीही काही आपण जरा माहिती घेऊया आणि मग आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करूया. सो थँक यू व्हेरी मच माय डिअर फ्रेंड्स आणि जरूर तुम्ही कार्यक्रमात आला तर ही सगळी गोष्ट खूप सविस्तर तुम्हाला माहिती मिळेल आणि याशिवाय अजून एक गोष्ट सांगायची राहिली. बँक तुम्हाला कशाप्रकारे मदत करते, याचं एक सेपरेट 2 दिवसाचं सेशन्स आम्ही याच्यामध्ये खास ठेवलेलं आहे. एक बँकेचे अधिकारी आहे मेन, तर तेच तुम्हाला याच्यामध्ये माहिती देणार आहे. येस, थँक यू. येस, थँक यू चंडक सर. आणि आता थँक यू फॉर युअर गायडन्स. आणि आता आपण क्वेश्चन्सला सुरुवात करूयात. त्याच्या आधी आपल्यासोबत आपले पास्ट पार्टिसिपंट मिहिर गायधनी जॉईन झालेले, ज्यांनी रिसेंटली आपला गव्हर्नमेंट स्कीमचा वर्कशॉप कम्प्लीट केला होता आणि ईडीपीचे पण ते पार्टिसिपंट होते. सो मी मिहिर यांना विनंती करतो की त्यांनी आपला फीडबॅक शेअर करावा, आपल्याबद्दल पण माहिती शेअर करावी. या प्लॅटफॉर्मवरती तुमचं प्रोडक्ट्स वगैरे तुम्ही जे काही डेव्हलप केलं असेल त्याची पण इन्फॉर्मेशन शेअर करावी. So over to you, Mir. येस येस, थँक्यू सो मच श्रीराम. माझं नाव मिहिर गायधनी. मी नाशिकचाच आहे आणि मी आता करंटली BBA स्टुडंट आहे, फर्स्ट इयर अशोका सेंटर फॉर बिझनेस अँड कम्प्युटर स्टडीजला. आणि मी गव्हर्नमेंट स्कीम्सचा केला होता कोर्स आणि खूपच चांगली डिटेलमध्ये त्याच्यामध्ये माहिती सांगितली एक्झॅक्टली कसं त्या ज्या गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, सबसिडीज आहेत, वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचे ज्या लाईक पॉलिसीज आहेत त्याला कसं ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करायचं हे लाईक विथ ऍक्शन प्लॅन हे खूप चांगल्या प्रकारे समजवलं होतं. आणि तेच जसं सरांनी सांगितलं की एकदम लाईक प्लॅन टू प्लॅन आणि इन डिटेल सगळं त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं जात आहे. आणि मी माझं ऍक्च्युली EDP नंतर जो माझा प्रोडक्ट लॉन्च केलं त्याला नाव दिले चमको. आणि ते चमको बेसिकली असं प्रोडक्ट आहे की आपले जे पितळी आणि तांब्याचे जे घासाचे प्रोडक्ट आहेत आता करंटली इन द मार्केट, तर ते आता आहेत पितांबरी आणि ते भैया पावडर. आणि दीज आर 100% केमिकल पावडर्स आहेत. तर त्याला रिप्लेसमेंट मी एक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट असं काढलं की इट इज 100% ऑर्गॅनिक. आणि तर त्याने पूर्णपणे ते आपले पितळी आणि तांब्याचे भांडी पूर्ण स्वच्छ होतात आणि पॉलिश्ड सारखे अगदी दिसतात. आणि त्याला मला फीडबॅक पण खूप चांगला आला. आणि मला गव्हर्नमेंट स्कीम्स त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा काय झाला की माझ्या बिझनेस प्लॅन मध्ये इन डिटेल सगळे ते पॉइंट्स लिहून काढले की ओके म्हणजे. आणि हा बिझनेस माझ्या आईच्या नावाने रजिस्टर केलाय, कारण की जसं सरांनी सांगितलं की तशा लेडीजसाठी किंवा महिलांसाठी खूप याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्कीम्सचा फायदा आहे की म्हणजे लोन मध्ये त्याच्यामध्ये इंटरेस्ट मध्ये थोडंसं फायदा आहे. अजून जसं गव्हर्नमेंटला लेडीज ऑन्टरप्रिनर जास्त फेवरेबल आहेत इन फ्युचर, तर तशा प्रकारे मी त्याला इम्प्लिमेंट केलं आणि माझा त्या प्रकारे बिझनेस प्लॅन तयार केला. आणि तेच की जसं जसं इन डिटेल जे जे हे होतं की GST रजिस्ट्रेशन कसं करायचं, अजून पॅन, टॅन, FSSI, अजून माझ्या प्रोडक्टसाठी जे FDA रजिस्ट्रेशन होतं त्याची माहिती एकदम डिटेलमध्ये मिळाली.
अजून सिबिल स्कोर झालं, अजून शॉप ऍक्ट लायसन्स आणि बिझनेस रजिस्ट्रेशन आणि जे गव्हर्नमेंट रिलेटेड जे इकोसिस्टम रिलेटेड जे आहे त्याची माहिती खूप चांगल्या प्रकारे मिळाली. आणि मला डेफिनेटली याचा खूप जास्त उपयोग झाला, कारण की आयडिया नव्हती की काय करायचंय, कसं करायचंय. आणि जेव्हा ह्या 1 वीकचं माझं त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्कीमची माहिती मिळाली, तेव्हा एक क्लिअर आयडिया आली की ओके फाईन, असं असं आहे आणि एक्झॅक्टली त्याची माहिती कशी यूज करायची आहे आणि त्याच्यात कसं पुढे जायचंय. तर मी सगळ्यांना सजेस्ट करेल की येस, हा 1 वीकचा गव्हर्नमेंट स्कीमचा नक्की करावा. खूप युजफुल आहे आणि नक्कीच त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल. येस, थँक्यू. थँक्यू मिहिर. आणि थँक्यू फॉर वंडरफुल फीडबॅक आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर प्रोडक्ट. आय थिंक चमको हा एकदमच चमकला पाहिजे. सो विश यू ऑल द बेस्ट. आणि सो तुमची इन्फॉर्मेशन चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. ऑलरेडी काही लोकांनी विचारलंय. सो तुमची Okay. डिटेल्स सगळे, तुमचे नाव, नंबर आणि जो प्रोडक्ट आहे सगळे Yes, डिटेल्स चॅट yes, बॉक्स yes, मध्ये yes. शेअर करा. सो Definitely. Yes, yes. Thank you. थँक्यू. ओके, सो आता आम्ही क्वेश्चन्सला सुरुवात करतो. सो बरेच क्वेश्चन्स आहेत. व्हॉट आर द वेज टू एंटर प्लास्टिक प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर? म्हणजे काय काय स्कीम्स वगैरे घेतल्या पाहिजे त्यात? नाही, आता प्लास्टिक प्रोसेसिंग हे काही म्हणजे असं वेगळं नाहीये. म्हणजे इट इज लाईक जनरल प्रोडक्ट्स. तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं काय उद्योग करायचा ते आधी निश्चित केलं पाहिजे आणि ते करून मग तुम्हाला याला ऑफकोर्स इंडस्ट्रियल प्रोडक्शन. आता त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, इंजेक्शन मोल्डिंग करणार, ब्लो मोल्डिंग करणार, एक्सट्रुजन करणार का अजून तुम्ही रिसायकलिंग करणार, हे सगळे प्लॅन्स तुम्हाला असले पाहिजे तुमच्याकडे. तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे तयार करून टेक्निकल नव्हतं तुम्ही बँकेमध्ये तुम्हाला जर ते जागा तुम्हाला पहिले इंडस्ट्रियल लँड पाहायला घ्यावं लागेल. आता जागा ही एमआयडीसी मध्ये असलं तर काही विषयच नाही, परंतु क्लस्टर मध्ये जागा असेल किंवा एखादी फ्लॅटेड कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल किंवा तुम्ही इंडस्ट्रियल झोन मध्ये जागा असेल तर तिथे तुम्ही जागा घेऊन उद्योग करू शकता. फर्स्ट इफेक्टिव्ह स्टेप इज टेकिंग द प्लेस फॉर द इंडस्ट्री, ही महत्वाची आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एमपीसीबीचं एक एनओसी घ्यावं लागेल, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचं हे एनओसी लागेल. आणि मग तुमचा उद्यम आधार घेऊन हे गोष्टी एनओसी वगैरे घ्यायच्या आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही सुरू करण्यात, म्हणजे लोन मिळण्यात वगैरे सुद्धा तुम्हाला मिळू शकते, काय अडचण नाही, जर तुम्ही व्यवस्थितपणे प्रोजेक्ट रिपोर्ट आणि बिझनेस प्लॅन तयार केलं तर. राईट. जीएसटी रिफंड इज अ डायरेक्ट गेन, असं क्वेश्चन आहे. जीएसटी रिफंड हा डायरेक्ट गेन आहे का आपला? जीएसटी रिफंड ही इनडायरेक्ट गेन आहे ना. हा डायरेक्ट म्हणजे कसं असतं, जीएसटी आपण काय करतो, वी चार्ज टू द कस्टमर्स, नाही का. आता तुम्ही एखाद्या समजा पेनचे उत्पादक आहात, आता याच्यावर तुम्ही एक 18% समजा जीएसटी आकारत असाल तर तुम्ही काय करणार, एक समजा 100 रुपयाचं पेन आहे ते 108 रुपये गव्हर्नमेंट कडून घेणार, कस्टमर कडून घेणार आणि ते 8 रुपये जे जमा करणार ते तुम्ही सरकारला जमा करणार, राईट. आणि ते तुम्हाला रिफंड मिळतात सरकारकडून. दर 3 महिने त्याचे स्लॉट्स केले जातात आणि मग ते तुम्हाला रिफंड मिळणार. म्हणजे जीएसटी आधी भरायचा आणि तो रिफंड घ्यायचा. पण त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडव्हान्टेज असतं ना. आता 18% तुम्हाला एक मोठं बेनिफिट आहे. इतरांना तो 18% तर सरकारला भरावा लागतो, हा तुम्हाला परत मिळेल. सरकारला तर तुम्हाला भरावाच लागतो पण तो परत मिळतो ना. असं त्याची गंमत आहे. तर जरूर तो इनडायरेक्ट बेनिफिट आहे, डायरेक्ट कॅश बेनिफिट नाही, इनडायरेक्ट बेनिफिट आहे. येस. ओके. काही सेक्टर स्पेसिफिक आहे, तर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आणि इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री याच्यामध्ये काय सबसिडी स्कीम्स आहे? फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला जरूर बऱ्याच काही सवलती आहेत. त्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जर तुम्ही क्लस्टरमध्ये टाकलं तर 35% तुम्हाला सबसिडी आहे, 35%. म्हणजे बिसाइड्स स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या सबसिडी त्याच्यासाठी एक स्वतंत्र सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे, एमओएफपी आहे. तर त्याच्या अंतर्गत तुम्हाला ही सबसिडी मिळते. शिवाय कॉमन फॅसिलिटी ज्या तुम्हाला लागतात एखाद्या फूड क्लस्टरसाठी, म्हणजे त्याला इफेक्ट ट्रीटमेंट प्लांट लागत असेल, टेस्टिंग फॅसिलिटी लागत असेल किंवा तुम्हाला प्री कुलिंग युनिट लागत असेल किंवा कोल्ड स्टोरेज लागत असेल, या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला तिथे मिळतात. आणि म्हणजे त्याच्यामुळे कॅपिटल कॉस्ट तुमची कमी होते आणि तुम्हाला ह्या परत सबसिडी आहे. तर त्यामुळे फूड प्रोसेसिंग इलेक्ट्रॉनिक साठी असं काही वेगळ्या सबसिडी नाही आहेत. परंतु जर तुमचं आयटी रिलेटेड असेल तर तुम्हाला एफएसआय मध्ये फॅसिलिटीज आहे. फूड म्हणजे याला फ्लोर स्पेस इंडेक्स म्हणतो आपण. म्हणजे आता नॉर्मल इंडस्ट्रीला कसं असतं की एक एफएसआय असतो, म्हणजे जेवढे जागा आहे तेवढं तुम्ही बांधू शकता. म्हणजे समजा 1000 मीटरची जागा आहे, 1000 मीटर तुम्ही बांधकाम करू शकता.
त्या जागा वगैरे सोडून 1000 मीटर बांधू शकता. परंतु जर तुमची आयटी रिलेटेड इंडस्ट्री असेल तर तुम्ही 3 FSI मिळतो तुम्हाला. कारण की आयटी मध्ये काय असतं की नंबर ऑफ पर्सन एम्प्लॉयमेंट जी मोठ्या प्रमाणात जनरेट होते आणि तिथे 24/7 काम चालू असतं बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये आणि त्यामुळे त्यांना काय रिक्रिएशन फॅसिलिटीसाठी वेगळी जागा लागते. बरेचसे काही फॅसिलिटी तिथे क्रिएट करावं लागतात. तर त्यामुळे तिथे 3 FSI तुम्हाला मिळतो. तर असे काही आहे. इलेक्ट्रॉनिकसाठी जर तुम्ही डिजिटलायझेशनसाठी काही करत असाल, तर डिजिटल इंडियाच्या अंतर्गत काही सबसिडी त्याच्यामध्ये मिळू शकतात. पण नुसतं इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीला ॲज सच असं काही नाही. ओके. आणि 100% असं मिळतं का सबसिडी वगैरे? 100% मिळतं ना. 100% सबसिडी 100% मिळते. काय प्रश्नच नाही. आता जर समजा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल, तर समजा तुम्ही D+ झोनमध्ये केला, तर D+ मध्ये तुम्हाला 70% आहे आणि महिला असेल तर 85% आहे. 85% आणि प्लस 35% तिथे जर तुम्ही क्लस्टर केलं 35% प्लस 85% यू जस्ट इमॅजिन एवढं सबसिडी मिळू शकते. आणि शिवाय त्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला ज्याला आपण म्हणतो NHB नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड आहे. त्याच्यामार्फत सुद्धा तुम्हाला काही सबसिडी मिळते. सो सबसिडी 100% मिळते ना, का नाही मिळणार? 100%. ओके. आणि सीनियर सिटीझन साठी काय असतं? नाही, सीनियर सिटिझनसाठी याच्यात तसं काही नाहीये. कारण की काय की सीनियर सिटिझनला म्हणजे कर्ज मिळण्यात सुद्धा अडचणी येऊ शकते. कारण की असं आहे की जसं वय जातं, तर मग त्याचे रिपे कसे करतील ते? हां, सरकार जसं म्हणून 50 वर्षापर्यंतच तुम्हाला कर्ज मिळू शकते. 18 to 50. 50 वर्षानंतर तुम्हाला म्हणजे गव्हर्नमेंटचं जे सबसिडाइज्ड लोन आहे, ते नाही मिळणार. त्याच्यानंतर तुम्ही जनरल लोन घेऊ शकता. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. सीनियर सिटिझनला असं काही वेगळी सबसिडी याच्यामध्ये तरी नाही. ओके. डज गव्हर्नमेंट हेल्प्स गेट प्लेस डज गव्हर्नमेंट हेल्प अस टू गेट अ प्लेस फॉर इंडस्ट्रियल फील्ड म्हणजे या डेफिनेटली जागा देण्यासाठी गव्हर्नमेंट मदत करतच ना. MIDC कायसाठी? व्हॉट इज MIDC? महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. हे गव्हर्नमेंटचं इंडस्ट्रियल लँड डेव्हलपरच आहे ते. ते काय करतात, एखादी बॅरल लँड घेतात, ती डेव्हलप करतात आणि ते डेव्हलप करून तिथे ज्या कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे ते रोड असेल, सॅनिटेशन असेल, ड्रेनेजची सिस्टम असेल, वीज असेल, सगळ्या काही ज्या गोष्टी कॉमन फॅसिलिटी लागतात त्या तिथे तिथे उभ्या केल्या जातात आणि गव्हर्नमेंट डेफिनेटली ते देऊ शकतं. याशिवाय म्हणजे MIDC तर आहेच. पण आता गव्हर्नमेंट काय करतं क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी मदत करत आहे. म्हणजे आता म्हणजे प्रायव्हेट इंडस्ट्रियल इस्टेट उभी करण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट मदत करत आहे. कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट उभी करण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट मदत करत आहे. मग तिथे सुद्धा जागा घेऊन तुम्ही करू शकता. एखाद्या इंडस्ट्री आता सरकारने तर काय केलंय माहिती का, की तुम्हाला ॲग्रीकल्चर झोनमध्ये सुद्धा तुम्हाला उद्योग करता येईल. जर तुम्हाला 18 मीटरचा रोड अप्रोच असेल, तर तिथे तुम्ही 1 FSI मिळू शकतो तुम्हाला. 18 मीटरच्या खाली असेल तर FSI कमी होईल. पण तुम्हाला शेतजमिनीवर सुद्धा उद्योग करता येतो तुम्हाला. कमर्शियल याच्यामध्ये बी काही-काही गोष्टी तुम्हाला कमर्शियल झोन म्हणजे रेसिडेन्शियल झोनमध्ये बी करता येतात. आणि इंडस्ट्रियल झोन असतो. म्हणजे MIDC म्हणजेच इंडस्ट्रियल झोन असं नसतं. तसं आता नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये आपल्याला वाटतं की अंबड आणि सातपूर हे 2 इंडस्ट्रियल झोन आहे. असं काही जरूर नाही की याच झोनमध्ये केलं पाहिजे. पण बाकी आता समजा काठेगल्लीमध्ये एक मोठा इंडस्ट्रियल झोन आहे किंवा तुम्ही शिंदे गावला गेला तर तिथे एक इंडस्ट्रियल झोन आहे किंवा गोंदियाला गेला टुवर्ड्स मुंबई तर तिथे इंडस्ट्रियल झोन आहे. तर इंडस्ट्रियल झोन आहे. ब्लू झोन म्हणतात त्याला. तर त्या ब्लू झोनमध्ये जागा घेऊन तुम्ही उद्योग करता येतात तुम्हाला काही अडचण नाही. राईट. आणि रिपॅकेजिंग साठी काही असतात का? रिपॅकेजिंगसाठी अशा सबसिडी ज्याला आपण म्हणतो ना, त्यालाही उत्पादन उद्योगाचा दर्जा आहे काही-काही ठिकाणी. तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये उत्पादन उद्योगाला ज्या सबसिडी त्याला मिळू शकतील. राईट. ओके. आणि हे क्लस्टर्स कुठे असतात म्हणजे आयडेंटिफाय कसे करायचे? क्लस्टर जे आहे ना, हे कोणीही असे एकत्र येऊन 10, 20, 50 जण एकत्र येऊन क्लस्टर करू शकतात. जसं आम्ही आता एक करतोय. तर आमचेच प्रशिक्षणार्थींचे क्लस्टर आम्ही करू राहिलो फूड प्रोसेसिंगसाठी. वेगवेगळ्या त्याच्यात काय असतं, की एक विषय घेऊन तो इंडस्ट्री करावी लागते. म्हणजे आता मी समजा फूड प्रोसेसिंग घेतलं. फूड प्रोसेसिंगमध्ये बी समजा मला फक्त स्पाइसेसचं क्लस्टर आहे. ते करू शकतो. मग स्पाइसेस उद्योगाला लागणाऱ्या ज्या काही कॉमन फॅसिलिटीज आहेत, त्या तिथे उभ्या केल्या जातात. मग त्याला पॅकेजिंगचं महत्त्व जास्त आहे. मग पॅकेजिंगसाठी आहे. टेस्टिंग लॅबचं महत्त्व जास्त आहे. मग टेस्टिंग फॅसिलिटी तिथे होऊ शकतात. त्याला गोडाऊन लागत असेल, मटेरियल बँक करायसाठी जागा लागत असेल, तर ती कॉमन फॅसिलिटीमध्ये तुम्हाला क्लस्टरमध्ये करता येऊ शकते. तर असं कसं आहे, की इव्हन ऑटोमोबाईलचं क्लस्टर आहे. वेगवेगळ्या गोष्टींचं क्लस्टर करता येतं. इट डिपेंड्स म्हणजे शेवटी काय तुम्हाला करायचं आहे. पण त्याच्यामध्ये तेवढ्या लोकांनी एकत्र येऊन ते क्लस्टर करता येतं. येस. राईट.
सो आता काही लोकांचे कोर्स रिलेटेड क्वेश्चन्स आहे, मी क्विकली कव्हर करतो. सो उद्योग वर्धिनीचा गव्हर्नमेंट स्कीम्स, लोन्स अँड सबसिडी हा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे, हा स्टार्ट होतोय 30 एप्रिल, म्हणजे या फ्रायडे पासून. याचं टायमिंग आहे रोज रात्री 8 ते 9:30 आणि हा वर्कशॉपचं ड्युरेशन आहे 1 वीक. तर तुम्हाला 1 वीक मध्ये आमचे वेगवेगळे फॅकल्टीज येऊन तुम्हाला गाईड करणार आहे. ऑनलाईन तुम्हाला रजिस्टर करता येईल या प्रोग्रामसाठी. चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला ऑलरेडी लिंक शेअर केलेली आहे. सो याच्यामध्ये बरंचसं फोकस हा पोस्ट कोविड काय काय गव्हर्नमेंट स्कीम्स आहे त्याच्यावरती करणार आहे. प्रोजेक्ट प्लॅन कसा बनवायचा किंवा तुम्हाला बँकेचे एक्सपर्ट्स वगैरे तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स करणार आहे आणि हा सगळे लाईव्ह ऑनलाईन सेशन असतात. सो हा तुम्हाला सिलेबस आहे, इकडे तुम्हाला बघता येईल. सो डिफरंट टाइप्स ऑफ याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स ऑफ बिझनेस कुठले रजिस्ट्रेशन करायचे, त्याला फॉर्मॅलिटीज काय काय असतात, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहे, म्हणजे मग प्रायव्हेट लिमिटेड असेल, पार्टनरशिप असेल, LLP असेल. सो हे तुम्हाला याच्यात गाईड करणार आहे. मग प्रोजेक्ट कॉस्ट, वर्किंग कॅपिटल आणि व्हेरियस वेज टू अचीव्ह इट, हेच तुम्हाला याच्यात गाईड करणार आहे. मग वर्किंग कॅपिटलच्या काय काय स्कीम्स आहे, मग कॅश क्रेडिट, 59 मिनिट्स नावाची स्कीम आहे, बिल डिस्काउंटिंग, ओव्हरड्राफ्ट, हे तुम्हाला कव्हर करणार आहे. आणि मग हाऊ टू प्रिपेअर व्हेरियस लोन स्कीम्स, म्हणजे लोनसाठी कसं अप्लाय करायचं, मग त्याच्यामध्ये टेक्निकल अप्रेझल, फायनान्शियल अप्रेझल, मॅनेजमेंट अप्रेझल, इकॉनॉमिक अप्रेझल, हे याच्यामध्ये कव्हर करणार आहे. आणि मग लॉंग टर्म डेट, म्हणजे तुम्हाला लोन मिळवायचं असेल तर मग काय काय आहे लॉंग टर्म साठी, मग त्याच्यामध्ये कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट, DIC लोन स्कीम, स्टँडअप आहे, CGTS, MSC आहे, CMGB आहे, ज्या काही योजना आहे हे तुम्हाला सगळं गाईड करणार आहे. आणि मग पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्हच्या ज्या काही योजना आहेत, मग वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असेल, फूड प्रोसेसिंग, एक्सपोर्ट, मार्केटिंग, टेक्नॉलॉजी, हे सगळ्या इंडस्ट्रीतला आम्ही तुम्हाला याच्यात गाईड करणार आहे. आणि MSME साठी अजून काय काय स्कीम्स आहे हे तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करणार. सो असा डिटेल 1 वीकचा गायडन्स आहे प्रोग्राम मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला चांडक सर आहे, राजन लोंढे सर जे एक्स झोनल ऑफिसर होते बँक ऑफ महाराष्ट्राचे, आणि उल्हास बोरसे सर आहेत जे स्वतः CA आहेत आणि ICAI नाशिकचे ते डायरेक्टर पण आहे आणि निमामध्ये टॅक्स फायनान्स कम्युनिटीमध्ये ते चेअरमन होते. सो हे तुम्हाला प्रॅक्टिकल सगळे उद्योजक आहे आणि सगळे या फील्डमध्ये एक्सपर्ट आहेत. तर हे तुम्हाला याच्यात गाईड करणार आहे. आणि याच्यामध्ये आमचे काही सक्सेस स्टोरीज आहे की ऑफकोर्स मिहीर सरांनी तर सांगितलंच आहे, पण आमचे एक 5 पार्टिसिपंट आहे की वैभव कापडणे, की त्यांनी 11 वेळा बँकेसाठी लोन अप्लाय केलं होतं, पण त्यांचं रिजेक्ट झालं एजमुळे. 25 इयर्सचे होते, बट त्यांचं कोर्स केल्यानंतर त्यांना लोन मिळाला आणि त्यांना आज त्यांचा अक्रॉस म्हणजे चांगला बिझनेस आहे इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन, इलेक्ट्रिकल वायरिंग, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. सो आमचे बरेचसे सक्सेस स्टोरीज आहे, तुम्ही ते बघू शकतात. सो इकडे तुम्ही क्लिक केल्यावर तर तुम्हाला इकडे त्यांची डिटेल सक्सेस स्टोरी सुद्धा बघायला मिळेल. सो क्वाईट इन्स्पायरिंग. आणि इकडे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल. तुमचं नाव डिटेल फिलअप करा. 1200 याची फीज आहे, तर हे तुम्हाला फीज मिळेल. आणि याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन आहे, इंटरॅक्टिव्ह असतात आणि प्रत्येक बॅचची लिमिट 30 असते. मेन की तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळते प्रत्येक सेशनची. तर एखाद दिवशी तुम्हाला लाईव्ह यायला नाही जमलं तर तुम्हाला प्रत्येक कोर सेशनची रेकॉर्डिंग सुद्धा मिळते. आणि तुम्हाला कोर्स मटेरियल पण याच्यामध्ये आम्ही शेअर करतो. सो फीडबॅक्स बघू शकतात, कोर्स फीस तुम्ही इथे बघू शकतात. आणि येस, सो आणि उद्योगवर्धिनी वेबसाईट वरती तुम्ही आमचे बाकीचे सगळे प्रोग्राम्स आणि आमच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळवू शकतात. इकडे बिझनेस वर्कशॉपला तुम्ही इकडे गेले, सो इकडे बिझनेस वर्कशॉप मध्ये गव्हर्नमेंट स्कीम्स हा तुम्ही वर्कशॉपला इथे रजिस्ट्रेशन करू शकता. ओके. आणि उद्योगवर्धिनीचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. इकडे आम्ही बरेचसे आमच्या नेटवर्क मध्ये 60,000 पेक्षा जास्त उद्योजक आहेत. सो त्यांचे तुम्ही सक्सेस स्टोरीज वगैरे बघू शकतात. आमचे वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये आज उद्योजक काम करतात. सो त्यांचे तुम्ही नक्कीच व्हिडिओज आणि सक्सेस स्टोरी बघू शकतात. आणि वेगवेगळ्या ट्रेंडिंग टॉपिक्स वरती आम्ही वेबिनार्स घेत असतो. रिसेंटली रेमडेसिवीर इंजेक्शनच्या जे प्रोडक्शन करतात त्यांचा आम्ही वेबिनार घेतला, किंवा वेगवेगळे सायंटिस्ट आहे त्यांचा आम्ही वेबिनार्स घेत असतो. ओके. सो आता बरेचसे फर्दर क्वेश्चन्स मी कव्हर करतो. राईट. सो एक सेकंड. सो बरेचसे इंडस्ट्री स्पेसिफिक आहे. सो आपण ते आय गेस कोर्स मध्ये कव्हर करणारच आहे. म्हणजे मग ते फूड प्रोसेसिंग असेल, मार्केटिंग असेल, प्रीकास्ट इंडस्ट्री आहे, इलेक्ट्रॉनिक वेस्ट कलेक्शन आहे, देन डिहायड्रेशन इंडस्ट्री. सो याच्यामध्ये तुम्ही एक जनरल कॉमन आन्सर देऊ शकता.
नाही आता कसं आहे स्नॅक की फूड बिझनेस आहे बरेच, किंवा अजून सर्व्हिस इंडस्ट्री आहे. सो असं कॉमन आन्सर काय देऊ शकतो? हो नक्की. हे बघा कसं आहे की जर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल म्हणजे त्याच्यामध्ये स्नॅक्स मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा तुम्ही अजून काही म्हणजे जे फूड एनिथिंग रिलेटेड टू फूड मग ते सगळं फूड प्रोसेसिंग मध्ये येतं. म्हणजे डेअरी बी त्याच्यामध्ये येतं. तर ते फूड प्रोसेसिंगला वेगळ्या सबसिडीज वगैरे आहेत ते तुम्ही सांगितलं ऑलरेडी 35% पर्यंत तुम्हाला सबसिडी त्याच्यामध्ये मिळू शकते. त्याचं वेगळं क्रशर सुद्धा तुम्हाला करता येतं. आता हे इलेक्ट्रॉनिक वेस्ट वगैरे जो काही आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना की बेसिकली एक क्लीन इंडिया नावाची एक यंत्रणा आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की जे काही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट त्याच्यासाठी काही वेगळ्या सबसिडीज आहेत आणि इव्हन इलेक्ट्रॉनिक वेस्टला वेगळ्या सबसिडीज आहेत 30% पर्यंत. ते कोर्समध्ये तुम्हाला आम्ही नक्की सांगू त्या याच्यामध्ये 30% पर्यंत सबसिडी आहे त्याच्यामध्ये. सर्व्हिस इंडस्ट्रीला ॲज सच देअर इज नो सबसिडी. सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे ज्या स्किल बेस्ड नॉलेज बेस्ड सबसिडी असेल म्हणजे इंडस्ट्री असेल म्हणजे जसं काही आपण जर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट काढलं किंवा तुम्ही जर एखादं गॅरेज टाकलं किंवा अजून तुम्ही एखादं सर्व्हिस सेंटर टाकलं तर त्याला अशा सबसिडी नाही आहेत. परंतु मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल तर त्याला डेफिनेटली आहे. या ज्या सबसिडीज आहेत पॅकेज किंवा इन्सेंटिव्हच्या अंतर्गत ज्या सबसिडी मिळतात त्या फक्त मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला आहे आणि आय-टी इंडस्ट्रीला आहे किंवा बायोटेक मध्ये तुमचं काय असेल तर बायोटेक इंडस्ट्रीला आहे. राईट, ओके. सो बरेचसे सक्सेस केस स्टडी वाईज किंवा सेक्टर वाईज आहे. सो आय थिंक त्यांचं तुम्हाला गायडन्स डिटेल या कोर्समध्येच मिळेल, जिकडे आमचे अजूनही एक्सपर्ट्स असतील. सो अजून एक काही जनरल क्वेश्चन्स आहे की कॅन वी गेट कोलॅटरल फ्री लोन फ्रॉम बँक फॉर स्टार्टअप? इफ येस, व्हॉट काइंड ऑफ स्कीम कॅन हेल्प अँड व्हॉट थिंग शुड बी इन्क्लुडेड इन द प्रोजेक्ट रिपोर्ट? इट्स व्हेरी गुड क्वेश्चन. इनफॅक्ट कसं आहे की ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहे त्याच्यामध्ये मुद्रा असेल, पीएमईजीपी 25 लाखापर्यंत आहे, सीएमईजीपी 50 लाखापर्यंत आहे. त्याच्यानंतर स्टँडअप योजना आहे जी 1 कोटीपर्यंत आहे. त्याच्यानंतर सीजीटीएमएससी 2 कोटीपर्यंत आहे. या सगळ्या ज्या स्कीम्स आहेत इव्हन स्टँडअप योजना स्टार्टअप योजना तर इथं इनोव्हेटिव्ह प्रोडक्टसाठी आहे. या सगळ्या योजनांमध्ये यू गेट ॲडिशनल कोलॅटरल फ्री लोन. म्हणजे तुम्हाला कसं असतं जेवढी जागा आपण जागा बिल्डिंग प्लांट मशिनरी हे जे काही क्रिएट करणार आहे ते बाय डिफॉल्ट मार्गेज होतच. परंतु जर तुम्ही नॉर्मल स्कीम मध्ये गेला तर बँक विल आस्क यू ऍडिशनल कोलॅटरल मागेल की तुमच्याकडे काही गाळा आहे का, तुमच्याकडे काही जागा आहे का, तुमच्याकडे ते आहे का, असं बँक विचारते नॅचरली. मग ते जे काही लागतं ना ते मात्र या स्कीम मध्ये नाही कारण याच्यामध्ये गव्हर्नमेंट इटसेल्फ इज अ गॅरंटर. एक आता जी स्कीम आहे 2 कोटीपर्यंत क्रेडिट गॅरंटी स्कीम त्याचं नावच आहे क्रेडिट गॅरंटी स्कीम. पीएमईजीपी सीएमईजीपी ह्या स्कीम जर नीट तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला या सगळ्या स्कीम मध्ये नो ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटी इज रिक्वायर्ड. नो ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटी इज रिक्वायर्ड डेफिनेटली. आणि इव्हन या स्कीम काही स्कीम ज्या आहे त्या एक्झिस्टिंग एंटरप्रेन्योर साठी सुद्धा आहे. इव्हन सीएमईजीपी मध्ये सुद्धा एक्झिस्टिंग एंटरप्रेन्योर्स कॅन अप्लाय. नो प्रॉब्लेम. म्हणजे त्यांना त्या स्कीमच्या अंतर्गत अप्लाय केला फक्त तुम्ही आधी काही कर्ज घेतलेलं नसलं पाहिजे तर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला ते नो कोलॅटरल सिक्युरिटी लागणार नाही तुम्हाला ऍडिशनल. नॉर्मल मध्ये बघ कसं आहे कोणत्याही बँकेत गेला नॉर्मल स्कीम मध्ये तर बँक 100% विल आस्क फॉर कोलॅटरल. पण याच्यामध्ये तुम्हाला कोलॅटरल सिक्युरिटी लागत नाही 100%. ते त्याच्या अनुषंगाने प्रोजेक्ट रिपोर्ट फक्त तुम्हाला त्या पद्धतीने सगळे डॉक्युमेंट त्या कोर्सचं त्या काय स्कीमचं नीट माहिती करून आपण त्याप्रमाणेच प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागेल तुम्हाला. त्या स्कीम मध्ये कसं रिपेमेंट तुम्ही करणार आहात, कसं करणार आहात, ते सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्या आणि ते सगळं होईलच. आपण म्हणून यासाठी 2 दिवस बँकाचं खास सेशन ठेवलेलं आहे. कशा पद्धतीने तुम्ही तो बिझनेस प्लॅन बनवायचा, मग त्याच्यामध्ये टेक्निकल अप्रेझल, फायनान्शियल अप्रेझल, मॅनेजमेंट अप्रेझल हे सगळं कसं केलं जातं तेच त्या कोर्समध्ये शिकायचं आहे ना. आणि म्हणजे तुम्हाला ते लोन मिळणं सोपं होऊन जाईल. येस राईट. एक क्वेश्चन आहे की फिजिकली चॅलेंज्ड डिसेबल लोकांना काय असतं? फिजिकली चॅलेंज लोकांना काही आहे म्हणजे काही विशिष्ट उद्योगांसाठी त्यांना आहे ते त्याच्यामध्ये कसं आहे की थोडंसं इंटरेस्ट लोन आहे ना लोन मध्ये 1% त्यांना कमी इंटरेस्ट आहे आणि सबसिडी मात्र ज्या आहे त्या म्हणजे जसं फिजिकली चॅलेंज SC ST महिला यांना साधारणपणे काही ठिकाणी म्हणजे सबसिडी थोडीशी 15% पर्यंत जास्त आहे. बाकी देर इज नो अदर असं म्हणजे इंटरेस्ट मध्ये 1% इंटरेस्ट कमी लागतो त्यांना फिजिकली चॅलेंज.
तर हे कोर्समध्ये सगळंच आम्ही सांगणार आहे, जे फिजिकली चॅलेंज असेल, अजून एक शेड्यूल प्रकार. कास्ट असेल आणि अनेक वर्ग मी सांगितलं ना, म्हणजे मुस्लिम असेल तर त्यांना वेगळं आहे, म्हणजे अल्पसंख्याकांसाठी वेगळं आहे, अनुसूचित जातीसाठी वेगळं. अनुसूचित जातीमध्ये बी जर तुम्ही चर्मकार असाल तर त्याला वेगळं स्कीम आहे, तर तुम्ही मातंग समाजाचे असाल तर त्याला वेगळी स्कीम आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेतच. त्या सगळ्या आपण आय थिंक सविस्तर जो आहे, तो सविस्तर तुम्ही कोर्समध्ये सहभागी झाला तर तुम्हाला ती सगळी माहिती नक्कीच मिळेल. ओके. आणि काही क्वेश्चन असे की सर्व्हिस इंडस्ट्री किंवा ट्रेनिंग ऑर्गनायझेशन मध्ये स्टार्ट करायचंय हम्म. किंवा स्नॅक फूड बिझनेस या सगळ्या किंवा किराणा शॉप टाकायचं असेल हम्म. तर या लोकांनी ट्रेनिंग केलं पाहिजे का? हा केलं तर तुम्हाला फायदाच होईल ना. आता कसं आहे, जरी तुम्हाला सर्व्हिस इंडस्ट्रीला समजा तुम्हाला सबसिडी नसेल, पण तुम्हाला कर्ज तर लागणार आहे ना. कर्ज मिळण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये, फक्त सबसिडी मिळण्यात प्रॉब्लेम आहे. लक्षात आलं का? आता कर्ज मिळण्यात म्हणजे आता समजा तुम्ही जर ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी असेल तुमची, तर मुद्रामध्ये ट्रेडिंगलाही कर्ज मिळतं, सर्व्हिस इंडस्ट्रीलाही कर्ज मिळतं. जर तुम्ही पीएमईजीपी मध्ये आणि सीएमईजीपी मध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीला सुद्धा कर्ज मिळतं. ट्रेडिंगला नाही मिळत समजा पीएमईजीपी मध्ये, परंतु बाकी सर्व्हिस इंडस्ट्री तर नक्कीच मिळतं. ट्रेडिंगसाठी एक खास बीज भांडवल योजना आहे, 25 लाखापर्यंत कर्ज मिळतं त्याच्यामध्ये. तर आहे असं काही की नाही, ट्रेडिंगला कर्ज नाही असं नाहीये, 100% मिळू शकतं. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपोर्टर असाल तर तुम्हाला त्याच्यासाठी वेगळं प्री शिपमेंट, पोस्ट शिपमेंट फायनान्स अवेलेबल आहे. जर तुमच्याकडे तिथली जर एलसी असेल तर एलसी डिस्काउंटिंग करून तुम्हाला अगदी 0.8 0.9% ने तुम्हाला कर्ज मिळतं. तर आहे त्या स्कीम्स आहेत तशा काही. ओके. आणि लेडीज ला काय बेनिफिट्स आहे इन जनरल ओव्हरऑल इन जनरल बेनिफिट? आहे ना, कसं आहे की एक तर सबसिडी त्यांना 15% साधारणपणे जास्त आहे, 15%. नॉर्मल लोकांना 70 असेल त्यांना 85% मिळेल. आणि प्रेफरन्स आहे, लेडीज आर प्रिफर्ड, त्यांना एज मध्ये डिस्काउंट आहे. इतरांना 18 ते 35 तर लेडीजना 45 पर्यंत आहे. 1% काही काही स्कीम मध्ये 1% इंटरेस्ट रेट सुद्धा कमी लागतो. तर ह्या काही बेनिफिट आहे लेडीजना. ओके. आणि फूड डिस्ट्रीब्युटरशिप किंवा असं ट्रेडिंग बिझनेसेसला आपण ऑलरेडी गाईड केलं हा सांगितलं मी आता. येस. ओके. सो आय थिंक सगळे येस किराणा शॉप साठी पण लोनला तुम्हाला हे मुद्रामध्ये मिळू शकेल. राईट. ओके. सो येस आय थिंक आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर केले. सो थँक यू व्हेरी मच माय डिअर फ्रेंड्स. आय थिंक सगळ्यांना आम्ही ह्या 1 तासात जेवढं काही शक्य आहे तेवढी माहिती द्यायचा प्रयत्न केलाय. पण ऑफकोर्स हे फक्त जस्ट त्याला म्हणतो ना झाकी आहे किंवा हे फक्त एक ट्रेलर होतं. कारण की एवढ्या सगळ्या स्कीम्स आणि सविस्तर सांगणं इज नॉट पॉसिबल इन दिस वन नाव. आणि ते त्यासाठीच म्हणून हा 1 वीकचा प्रोग्राम आहे. त्या प्रोग्राममध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुमच्या 1 to 1, आता इथे कसं आहे की सगळ्या 1 to 1 चर्चा आपण नाही करू शकत. मात्र त्या कोर्समध्ये लिमिटेड लोकं असतात. त्या 1 to 1 तुमच्या प्रश्नांना उत्तर आम्ही नक्की देतो. आणि आमचे अनेक एक्सपर्ट्स आहेत. बँकेचे एक्सपर्ट्स आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे, हे सगळे तुम्हाला 1 to 1 गाईडन्स करणार आहे. डेफिनेटली तुम्ही त्या गोष्टीचा फायदा घ्या. आणि जर अगदी नॉमिनल कॉस्टमध्ये ही सगळी माहिती ॲट अ ग्लान्स एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. असं नाही की फक्त कर्जाबद्दल माहिती मिळेल. तुम्हाला टेक्नॉलॉजी बद्दल माहिती मिळेल, मार्केटिंग बद्दल माहिती मिळेल, एक्सपोर्ट बद्दल माहिती मिळेल. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मिळू शकतात. सो डेफिनेटली टेक ॲडव्हांटेज ऑफ दिस अँड जॉईन द कोर्स. थँक यू व्हेरी मच. आपल्या सगळ्यांचे मी परत एकदा आभार मानतो. जरूर आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि आमच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा. अनेक इन्स्पायरिंग व्हिडिओज तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. थँक यू फ्रेंड्स.